हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहो. सो आज सकाळी सकाळी मी इथे वॉक करते. त्याचं एक रिझन होतं. आज योगा करताना ना माझ्या पायाला थोडीशी चमक लागली, म्हणजे आपला जो पायाचा खालचा साईड असतो ना तिथे. सो मी म्हटलं चला थोडीशी स्लो वॉक करते, आणि सोबतच वेदर छान होतं, पण ऊन खूप होती. आणि त्या उन्हीमुळे ना असं थोडंसं असं फील होत होतं, ती ऊन असं चिकट चिकटवाली ऊन होती. आणि सोबतच ना इथे दारावरच आज कैचीची धार करणारा माणूस असते ना तो आलेला. सो आईला ते करून घ्यायची होती, तिची कैची धारची करून घ्यायची होती. सो तेच तिने करायला त्याला दिलं. त्याने 50 रुपये घेतले. मला नक्की कमेंट करून सांगा. मला तरी वाटलं ना तो जास्ती पैसे घेतोय, पण आई बोलली ठीक आहे, आता बाहेर जाण्यापेक्षा इथे करून देते. तर तुमच्या घराकडे असा माणूस येतो का, आणि तो किती पैसे घेतो हे सुद्धा मला नक्की सांगा. अव्यूची वळवळ चालली होती, कारण गेट उघडलं की आम्हाला घराबाहेर पडायचं असतं, आणि आईने नाही जाऊ दिलं, म्हणून त्याचं इथे रडगाणं चाललं होतं. म्हणून त्याला थोड्या वेळ समजवलं, जवळ घेतलं प्रेमाने, बोलली त्याच्याशी थोड्या वेळ, आणि त्यानंतर मग मी किचनमध्ये आली. आता किचनची ड्युटी तुम्ही घरी असा किंवा कुठेही असा थोडीफार आपली तर असतेच, आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी पण म्हणू शकता तुम्ही त्याला. सो चपाती करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी दोन्ही टाईमची माझीच असते. सो इथे मी चपाती करायला घेतली आहे. पीठ ऑलरेडी मळून ठेवलं होतं. म्हटलं चला आता चपात्या बनवायला घेते. माझं असं असते ना की लवकर लवकर कामं संपले की माझं एडिटिंग असू द्या, किंवा व्ह्यू बरोबर टाईम स्पेंड असू द्या, किंवा आईबरोबर गप्पा असू द्या, पण जर आपलं थोडंफार किचनमध्ये काही काम असलं की मग ते कंटिन्यू डोक्यात सुरू असते. अरे मला चपात्या करायच्या, अरे मला गॅस क्लीन करायचा आहे. सो मी पटापट सगळं आवरायचा प्रयत्न करते. पण आईचं असं आहे की गरमागरम बनवूया, आतापासून का बनवते आहे. पण आज ऑलरेडी 11:30 झाले होते, आणि एकीकडे माझी ना पत्ताकोबीची भाजी पण शिजत होती. म्हटलं चला हेही शिजते, तेव्हापर्यंत आपण चपात्याही करून घेऊ, म्हणजे परत परत आपल्याला किचनमध्ये येण्याची गरज पडणार नाही. सो भाजी एकीकडून दुसरीकडे शिफ्ट केली, आणि मग आता इथे मी तव्यावर चपाती करायला घेतलं. आता हा जो तवा आहे ना, हा जर्मनचा तवा आहे. नॉर्मली लोखंडाच्या तव्यावरच चपात्या करायला पाहिजे, पण हा आईकडे खूप जुना आहे आणि चांगला आहे, त्याच्यामुळे मी याच्यावरच करते. आणि आमच्याकडे ना बाबांसाठी मी तुपाच्या पोळ्या करते, तर त्याची एक छोटीशी रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. मग असे 2 छोटे छोटे गोळे मी घेतले आहे. तुम्ही याला पेढे पण म्हणू शकता. आणि याच्यावर ना मेल्टेड तूप टाकायचं आहे 2 गोळ्यांच्या मध्ये, म्हणजे तुम्ही म्हणू शकता सँडविच करायचं आहे. आणि त्यानंतर इंटरनल साईडला दोन्ही पण एकामेकांवर असं जोडून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर वरच्या साईडला, वरच्या आणि खालच्या साईडला एकदम थोडं थोडं पीठ लावून त्याला छान असं पोळी लाटून घ्यायची आहे. याचे 2 फायदे आहे. ॲट अ टाईम तुम्ही 2 चपात्या बनवताय, आणि सोबतच हे जे चपात्या आहे ना हे मधून निघून पण जातात, बिकॉज आपण त्याला ऑइल किंवा तूप लावलं म्हणून. आता आमच्याकडे तूपच लावल्या जाते, आणि बाबांना अशाच 4 चपात्या खातात. म्हणजे आता मी जी एक बनवली ती 2, आणि आणखी एक बनवली ती 2, असे 4 असतात. आणि बघा गरमागरममध्येच ना त्याला थोडंसं असं आपटायचं, आणि अशा इझिली त्या चपात्या निघून पण जातात. आणि एकाचे 2 चपाती ॲट अ टाईम तुम्ही बनवू शकता. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही नक्की ही ट्रिक वापरून बघा. हेल्दी पण आहे आणि छान पटापट बनवून पण जातात. आता बघा प्रीतमही असाच उभा असतो, आई अशी उभी असते, आणि बाबाही असे उभे असतात. आज मला चान्स मिळाला तर मी पटकन एक छोटीशी क्लिप इथे ॲड केली. दोघंही सेम असं हात मागे करून उभे होते. इतकं भारी वाटत होतं ना बघायला, की म्हणजे प्रीतमही तसंच करतो, आईही तसंच करते, बाबाही तसंच करतात, आणि अवयूही तसंच करतो. म्हणजे तो बघून शिकला काय माहिती नाही, पण याच्या पूर्वीपासूनच तो असं करतो, आणि ते बघून एकदमच भारी वाटलं मला. असं काहीतरी असतं ना, इनहेरिटेड गोष्टी आपण बघतो तर आपण म्हणतो अरे हे बाबा करायची, आई करायचं. सो लाईक दॅट टाईप ऑफ ही थिंग झाली होती. अवयू खूपच रडत होता, आणि त्याचा ना बाहेर फिरायची इच्छा होती, तर त्याला थोडंसं 2-3 चक्कर असे बाहेरून फिरवून मी घरात घेऊन आली. आणि तेवढ्यातच आमच्याकडे मोठे मोठे कुशन्स आले. लास्ट टू लास्ट व्लॉगमध्येच मी सांगितलं होतं की आमच्याकडे कुशन्स येणार आहे. तर हा जो नवीन सोफा आहे ना, जो की सोफा कम बेड आहे, त्याच्यासाठीच हे खरं तर कुशन्स बाबांनी मागवले होते, म्हणजे बनवून घेतले होते. खरं तर कम्फर्टेबल आहे, पण हेवी खूप होते, त्याच्यामुळे ना थोडं कॅरी करायला डिफिकल्ट होतं. आता याचे कवर्स पण लवकरच मी टाकेल, आणि त्यानंतर परत तुमच्याशी शेअर करेल. हॅलो, चला तर आता मी खाली चालले. ॲक्च्युली झालं असं आहे की अव्यूला बरं नाही आहे, आणि त्याला बरं नसलं की काहीच मन लागत नाही कुठे. त्याला परवा रात्री आम्ही जेव्हा कृषिकाकडे वाढदिवसाला गेलेलो ना, त्या दिवशी त्याला थोडं पाणी लागलं डोक्याला, म्हणजे पाऊस येत होता, तरी आम्ही त्याला खूप प्रोटेक्ट केलं. आपण भिजला नव्हता, पण डोक्याला पाणी लागलेलं. आणि तिथे गेल्यावर एकदम नॉर्मल होता. काल पण दुपारपर्यंत नॉर्मल होता, आणि त्यानंतर ना 4-5 वाजतापासून त्याला खूप असं पाणी व्हायला लागलं, कारण नाक त्याचं असं इचिंग करत होता खूप. सो ते सगळं म्हणजे आम्हाला वाटलं की ठीक आहे, थोडंसं नेझोमिस्ट वगैरे औषध देऊन त्याला ठीक होईल. सो त्याचं औषध जे आहे ना ते मी आणलं नाही आहे. म्हणजे ॲक्च्युली खूप दिवस झाले, त्याला सर्दीच नाही झाली, ऑलमोस्ट वर्ष झालं असेल. तर असं होतं की वर्ष झालं, आता ती औषध परत आपण वापरू शकत नाही, कारण एकदा फोडलेली औषध जर एवढे वर्षभरानंतर वापरता ते बरोबर नाही आहे मुलांसाठी. सो मी ते वापरलं नाही. आणि मग मी म्हटलं की आपल्याला काही वाटलं तर आपण इथनं घेऊ शकतो, कारण मला सगळ्या औषधांची नावं माहिती आहे. मग मी काल खूप शोधलं औषध, कुठेच मला भेटलं नाही. मग शेवटी आमचं डिसिजन झालं
की आपण सखीचं जे औषध आहे ना ते अर्ध्या ह्याच्यात द्यायचं आणि डॉक्टरकडे घेऊन जायचं. काल डॉक्टर पण अवेलेबल नव्हते, मग आज घेऊन जायचं म्हटलं. ॲक्च्युली तो काल रात्रभर झोपला नाही, म्हणजे 2-2 मिनटात उठायचं, खूप रडायचं, त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता, कफ झालेला आहे त्याला. पण आता काल रात्री त्याला औषध दिलं, काल रात्रभर नाही झोपला, पण सकाळी तो खूप उशिरापर्यंत झोपला. मग त्यानंतर खेळला पण छान, त्याला ताप नाही आहे, फक्त सर्दी, आणि सर्दीमुळे तो इतका असा बुच काढतो आहे ना, कफ होत आहे त्याला. सो त्यासाठी म्हणून आता जस्ट तो झोपून उठला, त्याला प्रीतम खाली घेऊन गेला आहे. आणि इथे ना माझी व्हिडिओ शूट करणं इतकं डिफिकल्ट होतं आहे, म्हणजे कोणी मला करू नको असं अजिबात म्हणत नाही, पण माझ्याकडनं ते एडिटिंग होत नाही आहे. सकाळी लवकर उठा, योगा करा, योगा केल्यानंतर लगेच डोक्यात कुठेतरी बॅक ऑफ माइंड सुरू असते, खाली जायचं, उशीर नको व्हायला. तिथे गेलं, ब्रेकफास्ट बनवलं, पटकन वर या, असं आंघोळ करा, अव्यूचा आवरा, परत खाली जा, चपात्या करा, मग अव्यूला जेवण भरवा. एडिटिंगला असं प्रॉपर वे नाही मिळत, मध्ये 10-10 मिनटं मिळतात, पण त्याच्यात एडिटिंग करणं खूप डिफिकल्ट आहे. जर तुम्ही कंटिन्यू बसताना तर व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशनने तुम्ही गोष्टी करू शकता, अदरवाईज खूप डिफिकल्ट होतं. सो या सगळ्या गोष्टी चालल्या आहे. सो कालच्या दिवशी माझा व्हिडिओ नाही गेला, पण आज मी व्हिडिओ पोस्ट केला आहे, नक्की बघा. आणि चला मग आता दिवसभरात, म्हणजे आता इव्हिनिंग नंतर पुढे काय होते ते सुद्धा तुमच्याशी शेअर करते. आय होप की तुम्हाला आवडेल, आणि मला नक्की मेसेज करून सांगा, कमेंट्स करून सांगा की तुम्हाला माझ्या सासरचे व्हिडिओज कसे वाटत आहे. याच्या पुढे पण छान छान व्हिडिओज येणार आहे, रक्षाबंधनचा येणार आहे. आता आम्हाला आणखी 2-3 ठिकाणी जायचं आहे, तिथे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. माझी जी सासरची फॅमिली आहे ना, ती फक्त 4 लोकांमध्ये, 4 फॅमिलीजमध्ये, 1, 2, 3, 4, 5 फॅमिलीजमधलीच आहे. सो ते सगळे तुमच्याशी भेटणार आहे, म्हणजे तुम्हाला मी भेटवणार आहे. सो चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या, छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणार आहे. चला तर आता मी खाली जाते, मला कपडे धुवायचे होते थोडे म्हणून मी थांबलेली. आता खाली जाते आणि बघूया काय होते पुढे. आजच आमच्याकडे नवीन कुशन्स आले, जसं की तुम्ही आता थोड्याशा क्लिप्सच्या आधी बघितलंच असाल. आणि बघा आता जुने कुशन्स बरोबर मुलांचं खेळणं दोघांचंही सुरू झालं आहे. इथे सखीला ताई जेवण भरवते, आणि अव्यूसाठी ना मी मस्त गरमागरम असा मसाला ओट्स बनवलं आहे. मला नाही माहिती हे हेल्दी आहे की नाही आहे, पण अव्यू हे आवडीने खातो, आणि कधीतरी द्यायला मलाही काही वाईट नाही वाटत. आणि म्हणूनच प्रीतमसाठी आणि अव्यूसाठी मी इथे गरमागरम मसाला ओट्स बनवते आहे. खरं तर होतं असं आहे ना की अव्यूचं इथे खाण्यापिण्यावर थोडंसं दुर्लक्ष होतं आहे, त्याचं खेळण्याकडे जास्ती कॉन्सन्ट्रेशन लागतं आहे. आणि आज मला खरंच वेळ खूप झाला होता, म्हणून म्हटलं ओट्स बरोबरच ना चहा पण इथेच पिऊन घेते. मला चहा पर्सनली बसून निवांत प्यायला आवडतं, पण कधीतरी असाही दिवस येतो की आपल्याला काम करता करताच आपला चहा फिनिश करावा लागतो. आणि आम्ही तिथे, मी आणि आई बोलतच होतो, तेवढ्यातच आमचं डिसिजन झालं की चल इथे ना गुरुवार मार्केट आहे, आपण दोघं जाऊन येऊ. म्हटलं ठीक आहे जाऊया, तसंही आपल्याला स्वयंपाकाला वेळ आहे अजून. नॉर्मली आमच्याकडे गुरुवारी नैवेद्य असतो, पण आजच्या दिवसाला नैवेद्य नव्हतं करायचं, म्हणून आमच्याकडे तोही वेळ होता, म्हणजे घाई नव्हती नैवेद्याची. सो म्हणून मी आणि आई मार्केटमध्ये गेलेलो. इथे गुरुवार बाजार जवळच भरतो, घराच्या लिटरली 500 मीटरच्या डिस्टन्सवरच भरतो, आणि तो एवढा मोठा आहे, म्हणजे लिटरली 1.5 किलोमीटरपर्यंत तो बाजार आहे. पण प्रॉब्लेम इज दॅट की तो असं एका ठिकाणी नाही आहे, तो पूर्ण रोडभर आहे, आणि तुम्हाला एका कोणत्यातून दुसऱ्या कोणत्यापर्यंत पायी चालावं लागतं. आणि होत असं होतं की आम्ही बघत होतो, गाडी थांबवत होतो, परत पुढे जात होतो. मग मी विचार केला एकाकडे गाडी लावूया, आपण फिरून येऊ, मग गाडी घेऊन जाऊ. पण म्हणजे आमचं थोडंसं ना विस्कटलं, एकाकडून जायचं दुसऱ्याकडून यायचं असं. पण ठीक आहे, असो. खूप छान वाटलं मला मार्केटमध्ये येऊन. मी पहिल्यांदा या मार्केटमध्ये आली होती, आणि आई दुसऱ्यांदा आली होती. आई इथे म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी हे लोक काहीतरी 2 वर्षापूर्वी इथे शिफ्ट झालेलं, तर या घराला 6 वर्ष झाली, आणि 6 वर्षात आई दुसऱ्यांदा या मार्केटमध्ये आली होती. एकदा ती तिच्या नेबर्स बरोबर गेली होती, आणि सेकंड टाईम मी तिला घेऊन आली. आणि मार्केट खरंच खूप छान आहे, बऱ्याच गोष्टी इथे मिळतात. पण होते असं ना की फ्रेश भाज्या रोज इथे मिळून जातात, बाहेरच माणूस येतो. सो आमचं असं होतं की ज्या गोष्टी नवीन दिसताना आपण तेच घेऊया. जसं की लसूण नवीन नाही आहे, पण तरीसुद्धा चांगला मिळाला तर ते घेतलं. त्यानंतर काटवल आता नवीन आलं आहे, जी की ॲज अ मेडिसिन म्हणून पण खाल्ल्या जाते. सो ते आम्ही एक घेतला, म्हणजे असेच थोडंफार खाऊ वगैरे मुलांसाठी घेतलं. आणि आईना बोलत होती की तिला मुरमुऱ्याचे लाडू घ्यायचे ताईसाठी, तर मी म्हटलं आई तुम्ही घेऊ नका, मी घरी जाऊन तुम्हाला बनवून देते. सो घरी आल्या हातपाय वगैरे मी धुवून घेतला, आणि लगेच मग मी लाडू बनवायला घेतलं. नॉर्मली मी जो लाडू घरी बनवते, म्हणजे पुण्याला बनवते, तो मी चिकट गूळमध्ये बनवते. आपण जेव्हा कधी जातो ना बाजारात, तेव्हा त्यांना सांगावं लागतं की मला चिकट गूळ हवा आहे लाडूसाठी, तर त्याच्या हिशोबाने ते लोक देतात. पण आई बोलली तिच्याकडे चिकट गूळ आहे, पण हा गूळ चिकट नव्हता अजिबात, तो नॉर्मल गूळ होता, त्याच्यामुळे लाडू वळवल्याच जात नव्हते. मी बऱ्याच वेळा म्हणजे ट्राय केलं, पण ते वळवल्या जातच नव्हते. म्हटलं ठीक आहे आपण असेच खाऊया, ते गोड मुरमुरे म्हणून पण तुम्ही त्याला खाऊ शकता प्लेटात आणि चमचेनी वगैरे. आणि ताई पण इथे माझ्याबरोबर उभी होती, ती बोलली की मी पण ही
रेसिपी बघते, म्हणजे नंतर कधी सखीला बनवून द्यायची वेळ आली तर मी सुद्धा हे बनवून देऊ शकते. मला बाहेरच्या लाडूवर वगैरे ना इच्छा होत नाही, कारण खूप दिवसाचं असते आणि ते प्लास्टिकमध्ये असते. मी असं नाही म्हणत, बऱ्याच वेळा मी सुद्धा बाहेरच्या गोष्टी खाते, पण जेव्हा पॉसिबल आहे आणि सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे आणि माझी इच्छाही आहे बनवायची तर मग का नाही. म्हणून मग मी असे लाडू बनवायचा प्रयत्न केला जे की अजिबात बनले नाही. म्हणून आम्ही प्लेट आणि वाटीमध्येच ते घेऊन खात बसलो. त्यानंतर मी सगळा स्वयंपाक वगैरे छान आवरून घेतला. आणि बघा आमचं बाळ म्हणजे त्याला बरं नाही आहे, म्हणजे लिटरली असं म्हणू शकता 70% रिकवर झाला होता 2 दिवसांमध्ये. आणि आता त्याला माती दिसली होती आणि त्याला मातीच खेळायची होती. त्याला एवढ्यांदा आम्ही उचलून आतमध्ये आणत होतो ना तरीसुद्धा. मग थोड्या वेळ खेळू दिलं त्याला आणि त्याच्यानंतर मी त्याचे छान असे हातपाय वगैरे धुवून दिले. आणि मग त्याला सापडली ताईची छोटी ड्रॉइंग बुक, आणि त्या ड्रॉइंग बुकची त्यांनी काय हाल केले हे तुम्हाला दिसलंच असेल. आणि बघा सखी आणि अव्यूचं असं होतं ना की तुझ्याशिवाय करमेना, तुझ्याशिवाय जमेना, आणि त्याच्यानंतर सोबत असलं की अति भांडण करतात. एकाच गोष्टीसाठी दोघांचीही भांडणं चाललेली असतात. स्वयंपाक ऑलमोस्ट झाला होता, पण शेवटच्या क्षणी असं झालं की भज्जे बनव, आणि म्हणून मग मी इथे भज्जे बनवायला घेतले. एकदम मस्त क्रिस्पी भज्जे झाले होते. भज्जे वगैरे बनवल्यानंतर ना अव्यू आणि सखीचं काहीतरी भांडण झालं आणि एक छोटंसं असं मार पडलं अव्यूला. आणि ते बघून मला टचकनच डोळ्यात पाणी आलं, कारण एक तर त्याला बरं नव्हतं. म्हणजे ठीक आहे लहान मुलं त्यांचं चालतच असते, पण असं आईचं मन आहे, तुम्ही समजू शकता ही गोष्ट. सो आज होतं थर्सडे म्हणजे गुरुवार, आणि आज माझा योगा फेस योगा असतो. काल अव्यू झोपला नव्हता अजिबात. तो सकाळी तो झोपला आणि त्यानंतर मी पूर्ण वेळ त्याच्या बरोबर होते आणि मग मलाही झोप लागली सकाळी आणि मी बाहेर येऊन झोपली, कारण त्याने पूर्ण आमचं बेड जे आहे ते फार छोटं आहे, सो त्याने पूर्ण कव्हर केलेलं. सो ते झालं, म्हणून म्हटलं आज जाऊ दे. आज म्हणजे रात्रभर झोप नाही झाली ना, आपली बॉडी एवढी रिस्पॉन्स करत नाही स्ट्रेचिंगसाठी वगैरे. म्हणजे जसं आपण एनर्जेटिक राहायला पाहिजे योगा करताना तसं फील नाही होत जर तुमची झोप नाही झाली तर तशा ड्युरेशनमध्ये मी स्किप करते. पहिल्यांदा मी 3 आठवड्यात पहिल्यांदा योगा स्किप केला होता. बट ठीक आहे, थोडंसं वाटत होतं, पण मग त्याच्यानंतर मी 15-20 मिनटं माझ्या हिशोबाने योगा केला, म्हणजे थोडंफार स्ट्रेचिंग केली. आणि आता मग मी फेस योगा केला, जो की मी करते. म्हणजे खूपच एमर्जन्सी असली तरच मी बाहेर जाते, अदरवाईज तो अर्धा तास मी स्वतःसाठी पूर्णपणे डेडिकेटेड करते. सो असं आहे. आणि मला सांगा तुम्हाला माझ्या सासरचे व्हिडिओज कसे वाटत आहे ते. आमचं इथे चाललं आहे, मस्त मज्जा चालली आहे. अव्यूची तर खूप मज्जा चालली आहे, तो सखीबरोबर खूप एन्जॉय करतो. म्हणजे त्याचं असं त्या दोघांचं असं झालं आहे ना, तुझ्याशिवाय करमेना आणि सोबत असलं की भांडायचं, लाईक दॅट. आणि प्रीतमचा पण मस्त चेंज त्याला मिळाला आहे. मी पण खूप हॅपी आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या आहे. आता उद्यापासून ना मला माझा ब्लाऊज शिवायला घ्यायचा आहे, म्हणजे कटिंग वगैरे शिकून घ्यायचं आईकडनं. म्हणजे आईला पण परफेक्ट असं येत नाही, पण आम्ही दोघांनी डिसाईड केलं आहे, कारण आईकडे मशीन आहे, तर आम्ही दोघांनी डिसाईड केलं आहे की यूट्यूबवरनं बघून करायचं म्हणून. सो बघूया कसं करता येते. सगळ्यांचं छान असं जेवण झालं आहे. आम्ही पण वर आलो आहे आता आराम करायला, कारण काहीतरी 10:30 झाले आहे. इथे सगळ्यांचं आमच्याकडे जेवण 8:30-9च्या दरम्यान होऊन जाते. 10:30पर्यंत ते झोपी पण जातात, 10:30-11पर्यंत, कारण आमच्याकडे पेपर वगैरे वाचतात बाबा रात्रीच्या वेळेस, पुस्तक वगैरे वाचतात, त्यानंतर त्यांची झोपायची वेळ असते. सो असं काहीसं आहे. आईचं पण आज उपवास होता, तर त्यांनी जेवण केलं. आता बाहेर ते थोडं वॉक करत आहे, ती पण थोड्या वेळाने पुस्तक वगैरे वाचेल आणि मग झोपेल. चला तर माझा पण व्हिडिओ मी आजच्या दिवसाला इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही मला सांगा तुम्हाला आणखी माझ्या सासरच्या कडनं काय असं बघायला आवडेल. कारण काही नाही, आपली सिंपल जी लाईफ असते ना तीच इथे आहे. असं आपण एक्स्ट्रा काहीच इथे करू शकत नाही, म्हणजे करू शकतो पण असं नाही होत आपण कितीही म्हटलं तरी. आणि त्यानंतर मी तुम्हाला ना उद्याच्या व्हिडिओमध्ये माझा लग्नाचा शालू दाखवणार आहे. आणि आईकडे एक कांजीवरम आणि 2 पैठणी आहे, तीसुद्धा मी तुमच्याशी उद्याच्या व्हिडिओला शेअर करणार आहे. सो अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की करून घ्या. उद्याचा व्हिडिओ खूप स्पेशल राहणार आहे. आणि मी ट्राय करेल की माझा एंगेजमेंटचा जो लेहंगा होता आणि रिसेप्शनचा लेहंगा होता तोसुद्धा तुमच्याशी शेअर करायचा. सो चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत बाय.